तर मित्रांनो राम राम, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो तुम्हाला थंबनेल वरून कळलेलंच असेल की आपण आज कुठे जाणार आहोत। तर मित्रांनो आज आपण चाललो आहे चंद्रपूर इथे। तुम्ही व्हिडिओमध्ये काय होणार आहे ते बघणारच आहे। तर चला मित्रांनो, आपल्या मित्र वगैरे आहे आणि मी चंद्रपूरला जात आहे, तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। चला मित्रांनो लवकरात लवकर जाऊ। तर मित्रांनो आता आपण ट्रेनमध्ये बघू शकता आणि आता थोड्याच वेळात आपण लवकर चंद्रपूरला जाणार आहोत। तर चला मित्रांनो लवकरात लवकर जाऊया। तर मित्रांनो आपली इथं ट्रेन थांबलेली आहे आणि आपण एका लहान मुलांना विचारू ट्रेन का बरं थांबली आहे। आपली ट्रेन थांबली आहे, तुला असं का वाटते का बरं थांबली? असं पंक्चर झाली नाही की तू फुटला, मला एवढं वाटते। हो मारायला लागते आता, डॉक्टरला बोलवा लागते ट्रेनच्या। पंप आणलं इंजिनियर तर ठीक आहे, आपण हवा मारू ट्रेनले लवकर आणि जाऊ। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। तर मित्रांनो आम्ही निघालो आता बापूराव शेडमागे चौक चंद्रपूरमध्ये जाण्यासाठी। तर चला मित्रांनो तर मित्रांनो आता आपण चंद्रपूरमधील अंचलेश्वर मंदिर इथे आलेलो आहे। मित्रांनो हे बघू शकता आपल्या मागेच आहे। तर चला मित्रांनो मी तुम्हाला अंचलेश्वर मंदिर दाखवणार आहे। तर चला तर मित्रांनो आपलं मंदिर वगैरे बघितणं झालं आहे आणि आपण चंद्रपूरमध्ये ज्या कामासाठी आलेलो आहे तिथे आलेलो आहे मित्रांनो आम्ही। तर चला मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, तुम्हाला कळेलच इथे काय होणार आहे। तर चला मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आदिवासी संघटनेच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो की येणाऱ्या काळामध्ये कुठलाही माणूस उभा होता आणि आम्ही आदिवासी आहोत ही खऱ्या अर्थानं जाहीर करण्याची भूमिका करतो। आणि म्हणून तमाम आदिवासी संघटनेच्या माध्यमातून चंद्रपूरमध्ये हा आपण एक दिवसीय एक विशाल मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये कुठली शक्ती आदिवासींच्या विरोधामध्ये अशी भूमिका घेणार नाही याची ग्वाही खऱ्या अर्थानं आदिवासी संघटनेच्या माध्यमातून आम्ही देतो। गेल्या कित्येक दिवसापासून ही भूमिका खऱ्या अर्थानं होत आहे की कुठलाही माणूस उठतो आणि आम्ही आदिवासी आहोत जेव्हा त्यांना सर्वोच्च न्यायालयाने नाकारलाय। सर्वोच्च न्यायालय हा देशातलं सर्वोच्च न्यायालय असतं आणि सर्वोत्तम न्यायालयाने ही घटनापीठापुढे ही भूमिका मांडल्यानंतर त्याला कुठलेही अधिकार नसतात आणि ही सगळी गोष्ट एखाद्या कॅटेगरीला जर आदिवासीमध्ये यायचं आहे तर त्याचे काही नाम्स आहेत आणि याच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं तो आदिवासी करू शकतो। हे सगळं असताना सुद्धा ज्या राज्यामध्ये हालचाली चालू आहेत हा मताचं राजकारण खऱ्या अर्थानं केलं जात आहे। हा डाव आम्ही उतरून पडल्याशिवाय आदिवासी संघटना राहणार नाही आणि म्हणून मी इशारा सरकारला देतो की येणाऱ्या काळामध्ये आपण ही भूमिका बदलवली पाहिजे आणि तमाम आदिवासी संघटनेच्या माध्यमातून आम्ही सरकारचा जाहीर या ठिकाणी धिक्कार करतो, निषेध करतो। जय सेवा। जय सेवा।
ऐकून घ्यावे ही सर्वांना विनंती आहे. तरी कुठे सर्वांना विनंती आहे, बाजूने आमच्या साईडला जे काही उभे आहेत आजच्या बाजूला त्यांनी कृपया बसावं, जेणेकरून ते आणखी मागे उभे आहेत त्यांना सुद्धा या मुहूर्ताचा आस्वाद घेता येईल, त्यांना मनोगत ऐकता येईल, विचारवर्तन ऐकता येईल. सर्व मोर्चामध्ये समाविष्ट असलेले सर्व